समाज से दुर्लक्षित वो माता पिता जिन्होंने अपने बच्चों की परवरिश में पूरी जिंदगी बिताई, मगर जिंदगी की शाम उन्हें मजबूरन वृद्धाश्रम में गुजारनी पड़ रही है। पढ़े लिखों की इस दुनिया में माँ बाप बच्चों के लिए श्राप बन गए हैं, जिन्हें अपने ही जिगर के टुकड़ों ने अलग कर दिया। कभी बच्चों की एक छींक के कारण रात भर जागने वाले माता पिता उसी बच्चे के लिए बोझ बन गए हैं और उनकी रवानगी कर दी गई वृद्धाश्रम में। अपनों के प्यार के लिए तरस रहे इन बदनसीब माता पिताओं के जीवन में कुछ पलों के लिए ही सही हंसी खुशी के 4 लम्हे आए, इस उद्देश्य से महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था पनवेल के प्रयासों से खुशियों भरी दिवाली इस कार्यक्रम का आयोजन किया गया था। इतवार को तलोजा MIDC स्थित परम शांतिधाम वृद्धाश्रम में आयोजित किए गए इस कार्यक्रम के लिए मुख्य अतिथि के रूप में विधायक विवेक पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, ACP विजय भुजबल, कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल आदि को आमंत्रित किया गया था। तो इस अवसर पर वृद्धाश्रम के संस्थापक परम पूजनीय स्वामी अभानंद महाराज, लोक कल्याणकारी सेवा संस्था के अध्यक्ष अशोक हिरवे सहित संस्था के पदाधिकारी एवं बुजुर्ग बड़ी संख्या में उपस्थित थे। इस कार्यक्रम के दौरान अपने भाषण में विधायक विवेक पाटिल ने कहा कि माँ बाप हमारे जीवन की वो धरोहर है जो हमें समृद्ध बनाते हैं, मगर कुछ अभागे बच्चे माँ बाप की अहमियत को नहीं जानते हैं और उन्हें वृद्धाश्रम भेजकर अपने से दूर कर देते हैं। वो ये नहीं सोचते कि कल उन्हें भी इसी अवस्था से गुजरना होगा, उनके साथ भी उनके बच्चे यही सलूक करने वाले हैं। जो लोग इस तरह माँ बाप को अपने से दूर रखते हैं वो संस्कार शून्य होते हैं, ऐसा प्रतिपादन विधायक विवेक पाटिल ने किया। आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देत आहे आणि या शुभेच्छा देत असताना महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व सदस्य यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की दीपावलीच्या निमित्तानं कोणता कार्यक्रम करावा आणि कुणासाठी करावा आणि कुणाचा करावा या बाबतीत अत्यंत चांगल्या विचारानं तुम्ही हा निर्णय घेतलेला आहात। या आश्रमातील वृद्धांसाठी आधी दीपावली पहिला दिवस जरी सुरू झाले नसला तरी दीपावलीच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी संगीताचा कार्यक्रम घेऊन त्यांचं मनोरंजन आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचा जो प्रयत्न केलेला आहात, निश्चितपणे आपल्याला माझ्याकडनं मी लाख लाख धन्यवाद देतो आणि परमेश्वर तुम्हाला अशा कामामध्ये निश्चितपणे फार यश दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची आशा या ठिकाणी मी बाळगतो। इस दौरान उन्होंने वृद्धाश्रम के संस्थापक अभानंद महाराज की जमकर तारीफ की। उन्होंने कहा कि आज की स्वार्थ भरी दुनिया में सगा बेटा जहां माँ बाप को ठुकराता है, वहां अभानंद महाराज ने उनका संगोपन करने की जिम्मेदारी उठाकर समाज के सामने बहुत बड़ा आदर्श स्थापित किया है। अभानंद महाराजांनी सांगितलं बोलता बोलता 25 वर्ष झाली, खरोखर मला देखील आश्चर्य वाटते का सुरुवातीपासून इथं येणाऱ्यांना एक मी कार्यकर्ता किंवा माणूस अभानंद महाराजांनी 25 वर्षामध्ये जी सेवा केलेली आहे त्या सेवेचा एक साक्षीदार म्हणून मला राहण्याचा बहुमान मिळाला, त्याबद्दल मला निश्चितपणे आनंद वाटतो। त्याच्याबद्दल आपण सर्वच पाहता शासनाने योजना आल्या, अनेकांनी शासकीय निधी मिळते म्हणून त्या ठिकाणी वृद्धाश्रम सुरू केली, पण शासकीय निधी बंद झाल्यानंतर थोडीशी वृद्धाश्रम बंद पडली या राज्यामध्ये। पण अभानंद महाराजांनी चाललेले हे जे आश्रम आहे ते आश्रम सुरू झालं तेव्हापासून त्याची प्रगतीच होत गेली, कधी कुठं कमी झालेले नाही। मी त्यांच्याबद्दल एकच सांगेन की आमच्या मंत्रालयामधला एक अधिकारी, सेक्रेटरी हे मला भेटले आणि त्याने मला सांगितलं, साहेब आता मी 2 वर्षांनी रिटायर्ड होणार आणि 2 वर्षानंतर रिटायर्ड झाल्यानंतर माझ्या मनामध्ये असं विचार आहे, गावाकडे माझी शेती आहे, जमीन आहे, त्या ठिकाणी एक वृद्धाश्रम मी बांधेल आणि वृद्धाश्रम मी चालवा असं माझ्या मनात आहे। मी सांगितलं, साहेब तुम्हाला खरोखर जर वृद्धाश्रम चालवायचा असेल, त्याची भावना तुमच्या मागची चांगली आहे, पण तुम्हाला वृद्धाश्रम जर चालवायचा असेल तर आमचे अभानंद महाराज आमच्या पनवेलमध्ये एक वृद्धाश्रम चालवतात, तिथं जाऊन फक्त 3-4 दिवस राहा, म्हणजे वृद्धाश्रम कसं चालवायचं, वृद्धाश्रम चालवताना काय काय करावं लागतं, वृद्धांची सेवा कशी करावी लागते, त्यासाठी आपण स्वतःचं योगदान किती असावं लागतं, हे वृद्ध या ठिकाणी जे आलेले आहेत ते आपले आई वडीलच आहेत असे समजून काम करणारे अभानंद महाराज आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी जाऊन तो तुम्ही तिथं 2 दिवस प्रत्यक्ष काम बघा। त्यांना ते पडलं, त्यांनी सांगितलं निश्चित मला जेव्हा रजा मिळेल त्यावेळेस मी इथे येऊन राहील आणि इथलं कामकाज शिकेल। सांगण्याचा हेतू आहे की कुणाला वृद्धाश्रम काढायचा असेल तर त्याने कुठं जायला पाहिजे,
त्याने कुठला वृद्धाश्रम पाहायला पाहिजे, कुणाचा आदर्श ठेवायला पाहिजे, असं मला कोणी विचारलं की संत आनंद महाराजांच्याकडे जा, त्यांचा आदर्श ठेवायचा। इस कार्यक्रम के दौरान वृद्धाश्रम में रह रहे बुजुर्गों के लिए संगीत बहार इस कार्यक्रम का आयोजन किया गया था।